गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. आपण या सेटिंगमध्ये असं पहिल्यांदा इंटरॅक्ट करतोय. तर आपण हा चॅप्टर मॅग्नेटिझम चालू केला होता. सिरीज जी आहे चालू केली होती मॅग्नेटिक इफेक्ट म्हणून. मॅग्नेटिक इफेक्ट बघितला, करंट कॅरिंग कंडक्टरमुळे किती बी जनरेट होतो, किती एफ लागतो एका मुव्हिंग चार्जर वगैरे वगैरे सगळं आपण बघितलं. त्यानंतर या मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये आपण काय बघतोय, मॅग्नेटिक डायपोल कसे असते. आपण चालू कुठनं केलं हा चॅप्टर, एक करंट कॅरिंग लूप कसं आपल्याला एका बार मॅग्नेट सारखं इमॅजिन करता येऊ शकतं. मग आपण मॅग्नेटिक चार्जेस बघितले ज्याला आपण पोल स्ट्रेंथ म्हणालो. त्यानंतर आपण मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट बघितली, जशी आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट बघितली होती ना, दोन अपोजिट चार्जेसना इक्वल आणि इक्वल इन मॅग्नेट्यूड पण अपोजिट इन साइन चार्जेसना जोडणारा डायपोल, तो इलेक्ट्रिक डायपोल त्याला म्हणलेलं. त्यासारखंच आता काय कुठला डायपोल बघितला आपण, मॅग्नेटिक डायपोल, ते पण बघितलं आपण, त्याला एम म्हणलं मॅग्नेटिक डायपोलला. तर आपण त्यानुसार हा चॅप्टर बघत आता आलेलो आहे. आपण अर्थ कसा एक मॅग्नेट आहे हे सुद्धा बघितलं. आता या प्रोग्रेस सेशन मध्ये आपण बघूयात की मॅग्नेटिझम जनरेट होतं कसं ओरिजिनली, फंडामेंटली. बघा, आता आपण हे बघितलं की ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन फिरतात, इलेक्ट्रॉन ऑर्बिट करतात. आणि इलेक्ट्रॉन पण काय चार्ज आहे ना, म्हणजे बेसिकली इलेक्ट्रॉन असा गोल फिरतोय असा, म्हणजे इफ इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग फॉर यू इट इज अँटी क्लॉकवाईज. इलेक्ट्रॉन असा फिरतोय तर म्हणजे क्लॉकवाईज करंट जनरेट होतोय, कारण इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटच्या अपोजिट आपण करंटची दिशा मानतो, म्हणजे क्लॉकवाईज करंट जनरेट होतोय जसा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज फिरतोय तसा. बरोबर आहे. आता या क्लॉकवाईज करंटमुळे होतं काय, काय होतं तर एक नेट डायपोल मुवमेंट जनरेट होते. ते आपण बघणार आहे थोड्या वेळात, मी डिटेल सांगणार आहे. ओके, तर आपण हे पण बघितलेलं आहे की ऍटम मध्ये कशी डायपोल मुवमेंट जनरेट होते, हे पण आपण एका लहान टॉपिक मध्ये बघितलेलं आहे. तर मला सांगा, ह्याच्यामध्ये पण ऍटम्स आहेत, ह्याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन ऍटम भोवती न्यूक्लियस भोवती फिरतायत. तर मग हे काय मॅग्नेटिक नाहीये, हे नाहीये मॅग्नेटिक का. मग फक्त आयर्न, फक्त ते मॅग्नेट ज्याला आपण परमनंट मॅग्नेट म्हणतो, ते मॅग्नेटच काय मॅग्नेटिक आहे फक्त, हे प्लास्टिक का मॅग्नेट नाहीये. क्वेश्चन. मॅग्नेट फक्त दुसऱ्या आयनला किंवा कोबाल्ट निकेल या 2-3 गोष्टींनाच का अट्रॅक्ट करतं, का प्लास्टिकला का अट्रॅक्ट करत नाही, किंवा पाण्याला काय अट्रॅक्ट करत नाही. वाय ओनली अ फ्यू चोजन मटेरियल्स, असं का. क्वेश्चन बघूयात. तर आता ह्याचा आपण डिटेल बघूयात, येथे चर्चा करूयात. ऍक्च्युली करंट किंवा चार्जच्या फ्लोमुळे मॅग्नेटिझम ओरिजिनली जनरेट कसा होतो, ओरिजिनली फंडामेंटली मॅग्नेटिझम म्हणजे आहे काय, हा फार मोठा क्वेश्चन आहे. आणि हा क्वेश्चन या क्वेश्चनला आन्सर करणं आपल्या या सिलेबसच्या स्कोपमध्ये नाही आहे. मी तुम्हाला थोडक्यात सिंपल शब्दात हे सांगता येईल मला. बघूयात, एक जस्ट 2 ते 3 मिनिटात फक्त सांगतो तुम्हाला की मॅग्नेटिझम ऍक्च्युअली जनरेट का होतो मुव्हिंग चार्जमुळे. हे आपल्या सिलेबसमध्ये नाही. मी आता तुम्हाला एक पुढचे जे 2-3 मिनिटं सांगणार आहे, 5 मिनिटं सांगणार आहे, हे आपल्या सिलेबसमध्ये नाही. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे, ज्यांना ह्याच्या कन्सेप्टच्या डेप्थमध्ये जायचं आहे. बघा, होतं काय, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. बर, इथं काय होतं, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह न्यूक्लिआय आहेत, प्रोटॉन्स आहेत. न्यूक्लिआय आर पॉझिटिव्हली चार्ज ना, आणि देर आर इलेक्ट्रॉन्स. आता हा कंडक्टर हा न्यूट्रल आहे ना, कंडक्टर न्यूट्रल आहे, म्हणजे जितके नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज तितकेच नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज, म्हणून तो न्यूट्रल आहे. बर, जेव्हा हा न्यूट्रल आहे आणि याच्यासमोर एक आपण चार्ज ठेवला, से पॉझिटिव्ह चार्ज, तर या पॉझिटिव्ह चार्जला हा अट्रॅक्टही करत नाही, रिपलही करत नाही, कारण दिस इज न्यूट्रल इलेक्ट्रिकली. कळतंय. त्यामुळे देर इज नो अट्रॅक्शन, नो रिपल्शन, वेन देर इज नो गोइंग ऑन, नथिंग गोइंग ऑन, सगळं स्टेशनरी आहे. बघा, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन जे सांगतोय हे फार छान एक्सप्लेनेशन आहे, तुम्हाला फार कमी ठिकाणी मिळेल. ओरिजिनली का जनरेट होतो, वाय द करंट जनरेट्स. बघा, आता इथं मी समजा इथं आणि इथं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. ही वायर, हा जो कंडक्टर आहे, एका सेलला जोडली. आता काय झालं, समजा इथं हायर पोटेन्शियल झालं, इथं हायर पोटेन्शियल क्रिएट झालं आणि इथं लोअर पोटेन्शियल झालं.
म्हणजे आपण काय म्हणतो, करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असं आपण म्हणतो ना. ठीक आहे, पण करंटच्या डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन उलटी असते, म्हणजे इलेक्ट्रॉन विल फ्लो टुवर्ड्स पॉझिटिव्ह. बरं, आता काय होईल, हे सगळे इलेक्ट्रॉन इथं मूव्ह करायला लागतील, हे सगळे इलेक्ट्रॉन इथं मूव्ह करायला लागतील. ओके, आपण काय म्हणलंय, इलेक्ट्रॉनची काहीतरी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असते, इलेक्ट्रॉनची काहीतरी व्हेलॉसिटी असते, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, आणि ती ड्रिफ्ट व्हेलॉसिटी 10⁴ च्या ऑर्डरमध्ये असते. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपण बघतो. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काय होतं, देयर इज अ प्रिन्सिपल कॉल्ड एज आइन्स्टाईन्स स्पेशल रिलेटिव्हिटी. आइन्स्टाईन्स स्पेशल रिलेटिव्हिटी हे प्रिन्सिपल काय सांगतं, दिस प्रिन्सिपल टेल्स यू की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका स्पीडमध्ये जातो तेव्हा त्याची लेंथ कॉन्ट्रॅक्ट होते, त्याची लेंथ कॉन्ट्रॅक्ट. फॉर एक्झाम्पल हा पेन, या पेनची जर लेंथ 10 सेंटीमीटर असेल समजा, आणि हा जर काही स्पीडनी चालला तर काय होतं, ह्याची लेंथ 10ची 9.99999 असं काहीतरी होते, म्हणजे लेंथ 10ची कमी झाली, थोडक्यात कमी होते. लेंथ कमी होतेचा अर्थ असा नाही की हे डेन्स झालं, नाही. हे आता हा पेन जो स्पेस ऑक्युपाय करतो ना, जी जागा व्हॅक्यूम मधली ही या स्पेस मधली जी जागा हा ऑक्युपाय करतोय, ती स्पेस कमी झाली. हा, आता हे इमॅजिन करण्यासाठी फार अवघड आहे, इट इज नॉट सो इझी, आणि मला तुम्हाला एक्सप्लेन करायला एक आठवड्याचं लेक्चर्स करावं लागतील, लेक्चरिंग. इट इज नॉट सो डायरेक्ट, म्हणजे इट इज अ व्हेरी नाईस फिलॉसॉफी थिअरी विच इज प्रूव्हन ऑल्सो. अच्छा, पण हे डेली इफेक्ट मध्ये, डेली रुटीन मध्ये हे इफेक्ट आपल्याला दिसत का नाही? आता मी गाडी घेऊन चाललोय, मी जर 10-100 किलोमीटर पर आवरने गाडी चालवतोय, तर माझी कार छोटी व्हायला पाहिजे. हा, तर हा जो इफेक्ट असतो, दिस इज कॉल्ड एज लेंथ कॉन्ट्रॅक्शन. दिस इज कॉल्ड एज लेंथ कॉन्ट्रॅक्शन. लेंथ म्हणजे स्पेस कॉन्ट्रॅक्शन, लेंथ म्हणजे स्पेस कॉन्ट्रॅक्शन. हा जो इफेक्ट असतो, हा इफेक्ट एकदम नेग्लिजिबल असतो, एकदम नेग्लिजिबल. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट, आपण ह्युमन बिंग्स फास्टेस्ट किती जाऊ शकतो, व्हॉट एव्हर मॅनमेड ऑब्जेक्ट्स आर, मे बी रॉकेट्स किंवा फ्री फॉलिंग तुमचे काय रिएंट्री मॉड्यूल्स किंवा असे काही ऑब्जेक्ट्स आहेत जे फार फास्ट जाऊ शकतात, त्या इतक्या फास्ट स्पीडला सुद्धा ते लेंथ कॉन्ट्रॅक्शन अगदी काही मायक्रॉन किंवा ह्याच्यामध्ये होत असतं, फार छोट्या स्केलमध्ये. त्यामुळे डेली लाईफमध्ये हे काही हा इफेक्ट पॉसिबल बघणं पॉसिबलच नाहीये. ठीक आहे, पण जेव्हा एखादा ऑब्जेक्टचा स्पीड ऑफ लाईटशी कम्पेरेबल असतो, स्पीड ऑफ लाईटशी कम्पेरेबल असतो, तेव्हा हा इफेक्ट फार इमिजिएटली जाणून येतो. आता काय होतं, एक तर ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे ती फार जास्त आहे. हा, पण जास्त जरी असली तरी पण ती स्पीड ऑफ लाईटशी अजून कम्पेरेबल नाहीये, स्पीड ऑफ लाईट फार मोठा आहे. हा, पण काय होतं, काय हिच्यामध्ये, या कंडक्टरमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स जरी इक्वल संख्येमध्ये असले, म्हणजे नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जरी इक्वल संख्येमध्ये असले, तरी पण काय होतं, संख्या जास्त आहे ना. इलेक्ट्रॉन एका एवढ्या लेंथच्या रॉडमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, खरबो इलेक्ट्रॉन असतील याच्यात. येस, तर इतक्या इलेक्ट्रॉन्सचा छोटा स्पेस कॉन्ट्रॅक्शन सुद्धा मायने रखतो, म्हणजे इफेक्ट तो नेग्लिजिबल नसतो, इफेक्ट जाणवतो. काय होतं, जेव्हा हे इलेक्ट्रॉन असे मूव्ह व्हायला लागतात, तेव्हा काय होतं, हे इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह व्हायला लागतात तेव्हा बघा काय होतं. आता मी जर हे इलेक्ट्रॉन जर मूव्ह व्हायला लागतात तर काय होतं, ही स्पेस कॉन्ट्रॅक्ट होते ना. अच्छा, स्पेस कॉन्ट्रॅक्ट होते, आणि जर हा चार्ज सुद्धा मूव्ह करायला लागला, इमॅजिन करा हा चार्ज आता मूव्ह करायला लागला, मग सांगा, जरी इलेक्ट्रॉन मूव्ह करायला लागले तरी पण ऍट एनी गिवन सेक्शन जरी हे झालं तरी पण नंबर ऑफ चार्जेस आर स्टील सेम, मग स्टील ह्याच्यावर काही फोर्स लागत नाही. हा, पण आता हे मूव्ह करायला लागले, करंट मूव्ह व्हायला लागला, म्हणजे इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला लागले, आणि हा चार्ज सुद्धा मूव्ह व्हायला लागला. हा, आता प्रॉब्लेम काय होतो बघा. आता असं दिसेल, हा चार्जची व्हेलॉसिटी व्ही आहे, अच्छा, आता मी जर या ग्राउंड फ्रेम मधलं काढलं ना, हे डायग्राम ग्राउंड फ्रेम मध्ये, मी जर या मुव्हिंग चार्जच्या फ्रेम मध्ये बघितलं तर काय होईल, मुव्हिंग चार्जच्या फ्रेम मध्ये हा स्वतः रेस्ट, कारण मी याच्या फ्रेम मध्ये डायग्राम काढतोय, याच्या फ्रेम मध्ये
हे पण समजा रेस्टवर आहेत, समजा हा पण या स्पीडने चाललाय जे इलेक्ट्रॉनच्या स्पीडवर आहेत, तर याच्या अनुसार आता प्रोटॉन्स मागे चाललेत ना. आपण हे अनालिसिस सिंपल ठेवण्यासाठी काय करू, याचा स्पीड ड्रिफ्ट वेलोसिटी सारखाच मानू आपल्या अनालिसिस सिंपल ठेवण्यासाठी. आता याच्या अनुसार याच्या फ्रेम मध्ये बघा, याच्या फ्रेम मध्ये आता प्रोटॉन्स मागे मूव्ह व्हायला लागलेत. हा, प्रोटॉन जेव्हा मागे मूव्ह व्हायला लागले तेव्हा काय होतं, प्रोटॉन्स याच्या अनुसार याच्या फ्रेम मध्ये प्रोटॉन्स कॉन्ट्रॅक्ट होतात. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी प्रोटॉन काय होतात, प्रोटॉनची स्पेस कॉन्ट्रॅक्ट होते. ह्याचा अर्थ काय होतं, नाउ व्हॉट हॅपन्स, ही जी वायर आहे ह्याच्यामध्ये प्रोटॉन एकदम क्लोज पॅक होतात इन कंपॅरिझन टू इलेक्ट्रॉन्स. कळतंय का? म्हणजे आता इथे इलेक्ट्रॉन्स एवढे आहेत, इलेक्ट्रॉनची संख्या तेवढीच आहे, प्रोटॉनची संख्या पण तेवढीच आहे, असं नाही की संख्या वाढली, पण प्रोटॉनची स्पेस कॉन्ट्रॅक्ट झाली. स्पेस हा आता इमॅजिन करणं फार अवघड आहे, म्हणूनच डिफिकल्ट आहे हे समजणं, आणि आइन्स्टाईनने हे मॅथमॅटिक्सनी प्रूव्ह करून दाखवलं. ओके, आता काय झालं, प्रोटॉनची संख्या स्पेस कमी झाल्यामुळे या ॲट एनी गिव्हन सेक्शन आता हा कंडक्टरचा सेक्शन न्यूट्रल राहतो का, तर न्यूट्रल राहत नाही. आता ह्याच्या समोर हा चार्ज असेल तर या चार्जवर ह्याचा आता नेट चार्ज काय झाला बघा, या सेक्शन मध्ये इथं पॉझिटिव्हची संख्या वाढली म्हणजे ह्याचा नेट चार्ज आता पॉझिटिव्ह झाला, म्हणून पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकांना ते रिपेल करतील. हा, आणि याच इफेक्टला आपण म्हणतो मॅग्नेटिक इफेक्ट. दिस इट सेल्फ वी कॉल इट एज मॅग्नेटिक इफेक्ट. तर हे बाय अँड लार्ज ओरिजिनल कॉज आहे की मॅग्नेटिझम जनरेट कुठून झाला. बेसिकली मॅग्नेटिझम हा इलेक्ट्रिक फील्डच आहे, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच लागलेला. दिस इज नथिंग बट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन ओनली. पण तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन एका स्पेशल केसमध्ये लागला ना, कधी करंट पण फ्लो व्हायला पाहिजे आणि चार्जही मूव्ह व्हायला पाहिजे, म्हणून याला आपण नवीन नाव दिलं की ह्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक, लेट्स कॉल इट मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक इफेक्ट. तुम्हाला कळतंय? हा, हे आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, तुम्ही नोट डाऊन, तुम्हाला तुमच्या नॉलेजसाठी करायचं असेल, तुम्हाला जे कळलं जस्ट नोट डाऊन करा फॉर युअर नॉलेज सेक. आपण आता पुढे जाऊ. चला आपण पुढे बघू. मॅग्नेटिक मटेरियल्स तुम्ही स्टार घेतला असेल तर हरकत नाही, त्या स्टार मध्येच अजून एक सबस्टार लिहा असा की सम इम्पॉर्टंट टर्म्स, राईट, इम्पॉर्टंट टर्म्स. ओके, या टर्म्स समजणं फार महत्वाचं आहे. पहिला या क्लासमध्ये कदाचित आपण जास्त वेळ ह्याच्या टर्म्सवर स्पेंड करू, कारण या टर्म्स भरपूर कन्फ्युजिंग आहेत. शब्द ऐकायला एकदम सारखे सारखे वाटतात. मॅग्नेटायझिंग, मॅग्नेटायझेशन, मॅग्नेट, सगळं मॅग्नेट शब्द सगळीकडे कॉन्स्टंट आहे, सगळीकडे येतो, त्यामुळे हे कन्फ्युजिंग होतं आणि हे भरपूर पब्लिकला हे कळतच नाही काय असतं. तर सावकाश बघू, वन बाय वन बघू. इम्पॉर्टंट टर्म्स, यातल्या काही टर्म्स आपण ह्याच्या अगोदर बघितल्या नाहीत, आपण फक्त रिवाइज करू. सगळ्यात पहिले बघूयात मॅग्नेटिक परमिएबिलिटी. मॅग्नेटिक परमिएबिलिटी, शेवटचा ॲबिलिटी तरी शब्द तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज ॲबिलिटी? क्षमता. परमिएबिलिटी म्हणजे परमिट करायची क्षमता. तसं हे काय असतं, व्हॉट इज दिस, हे लिहून घ्या. आता मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवत नाही, मी जे ओरली सांगतो ते तुम्ही लिहून घ्या. मॅग्नेटिक परमिएबिलिटी, this is property of every material to which determines extent to which that material allows magnetic field to pass through it. वाक्य मागे येऊन ऐका. दिस इज कॉल्ड मॅग्नेटिक परमिएबिलिटी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक मी उदाहरण ह्याच्या अगोदर पण दिलं असेल तुम्हाला, आणि आपण असं ह्याच्या सिमिलर ह्याचा भाऊ बघितला होता परमिटिव्हिटी, आठवतंय का? एप्सिलॉन नॉट हे स्पेसिफिक झालं, एप्सिलॉन परमिटिव्हिटी इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये बघितलं होतं. परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटी ह्याचं ऑलमोस्ट काम एकच आहे. परमिएबिलिटी कोणासाठी? मॅग्नेटिक फील्ड किती स्वतःमधनं पास करून तो देतोय, आणि हा इलेक्ट्रिक फील्ड किती करतोय पास. दोन, हा इलेक्ट्रिक फील्डची प्रॉपर्टी, हे मॅग्नेटिक फील्डची प्रॉपर्टी आहे. बाकी दोघांची युनिट्स वगैरे वेगळी आहेत, ते बघायला लागेल, पण दोघांचं फंक्शन तेच आहे. ओके, तर परमिएबिलिटी, जसं आता मी काही गोष्टी मी शिकवतोय क्लासमध्ये, का शिकवतोय, 100 मुलं बसलीत, मी शिकवणारा माणूस एकच आहे, पण त्या 100 मुलांमध्ये
सगळ्यांना एक्झॅक्ट सारखंच कळेल असं काही गॅरंटी आहे का? तर नाही. काही लोकांना इमिजिएटली भरपूर कळेल, मी जे म्हणेल ते 100% कळालं काही लोकांना. काही लोकांना मी त्याचा माणूस आहे, येतोय काहीतरी बडबडतोय असं काहीतरी वाटेल, सारखं सारखं दररोज येतोय असं काहीतरी वाटायची शक्यता आहे. मग त्याला 0 कळलं, कळतंय का? तर ह्याचा अर्थ काय? मी बोलणारा माणूस एकच आहे, मी जे काय इथनं बोलतोय ते प्रत्येक जण ऐकतोय, आपल्या कानाने ऐकतोय, ब्रेन मध्ये प्रोसेस करतोय, तुमच्या अगोदरच्या तुमची ॲबिलिटी, तुमचं अगोदरचा एक्सपिरियन्स सगळं तुम्ही एकत्र जोडताय आणि त्याचा काहीतरी अर्थ बनवताय. हा प्रत्येकाची ही ॲबिलिटी वेगळी वेगळी आहे. काही लोकांची एकदम क्षमता चांगली आहे, काहींची कमी आहे. हा, तर समथिंग लाईक दॅट इज परमिएबिलिटी. एका कुठल्याही सबस्टन्समध्ये, आता कुठलाही हा सबस्टन्स आहे, हा सबस्टन्स याच्यातनं मॅग्नेटिक फील्डला पास व्हायला किती अलाव करतोय? अजिबात करत नाही, थोडं करतोय, इमिजिएटली करतोय, भरपूर करतोय. तुम्हाला कळतंय? असा कुठला फॅक्टर आहे जो हे ठरवतो? त्याला म्हणतात परमिएबिलिटी. फाईन, तुम्ही लिहिलं असेल व्हॉट इज परमिएबिलिटी. आता यातलं एक स्पेसिफिक गोष्ट आहे, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ऑफ फ्री स्पेस, किंवा हे एअरही म्हणता येतं किंवा हे व्हॅक्यूमही म्हणतात. ओके, फ्री स्पेस, एअर किंवा व्हॅक्यूम. परमिएबिलिटी ह्याला आपण काय नाव देतो? म्यू नॉट. कारण मॅक्सिमम जे काही एक्सपेरिमेंट्स आपण करतो आतापर्यंत, आपण ज्या गोष्टी बघितल्या, मॅक्सिमम इन मोस्ट ऑफ द केसेस प्रॅक्टिकल लाईफमध्ये जिथं कुठे मॅग्नेटिझम स्टडी करतो तो कुठे करतो आपण? स्पेसमध्ये करतो, एअरमध्ये करतो, व्हॅक्यूम मध्ये कधी कधी होऊ शकतो, पण जनरली एअर असते ना. असे एकदम कुठल्या तरी तुम्ही कुठल्या पॅराफिन ऑइल मध्ये जाऊन मी किती सॉलिनॉइडच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे, इट्स व्हेरी रेअर केस. तर एनिवे, तर आपण मोस्टली हेच वापरत असतो, पण आपल्याला हे जनरल टर्म हे कुठल्याही मटेरियलची आहे आणि ही त्या स्पेसिफिक मटेरियलची आहे. अच्छा, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. तर कुठल्याही मटेरियलची परमिएबिलिटी मी काय करतो? या फ्री स्पेसच्या परमिएबिलिटी बरोबर कम्पेअर करतो ना, बरोबर ना? एखादा मुलगा एकदम हुशार आहे, आपण का पॉइंटर सिस्टम आपली जी आहे, 1 पॉइंटर किंवा 10 पॉइंटर आपण जे म्हणतो, किंवा टॉपरला आपण पर्सेंटाईल सिस्टम जी काय म्हणतो, तर आपण काय करतो? पर्सेंटाईल, माझं पर्सेंटाईल 80 पर्सेंटाईल आहे. ह्याचा अर्थ काय? मला माझं कम्पॅरिझन कोणाशी होती? टॉपरशी माझी कम्पॅरिझन होती ना. सिमिलरली प्रत्येक ऑब्जेक्टची परमिएबिलिटी मग कमी आहे का जास्त आहे हे कोणाशी कम्पेअर करणार? तर आपण हे कशाशी कम्पेअर करतो? फ्री स्पेसच्या परमिएबिलिटीशी कम्पेअर करतो. म्हणजे परमिएबिलिटी ऑफ एनी सबस्टन्स इज कंपेअर्ड विथ that of free space. With that of म्हणजे काय? With permeability of free space म्हणजे म्यू नॉट. ठीक आहे. This term is called relative permeability. Relative permeability. अच्छा, म्हणजे काय? रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ सम मटेरियल. फॉर एक्झाम्पल, पाण्याचं म्यू, पाण्याचा म्यू आहे म्यू वॉटर. सपोज पाण्याचा म्यू आहे म्यू वॉटर, पाणी. पण आम्हाला हे बघायचं की म्यू वॉटर ह्याच्या तुलनेमध्ये कसं आहे. हा, म्हणून मी काय करतो? आय फाइंड अ टर्म कॉल्ड रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ वॉटर. व्हॉट इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ वॉटर? इज इक्वल टू परमिएबिलिटी ऑफ वॉटर अपॉन परमिएबिलिटी ऑफ स्पेस. कळतंय? मग जर याची परमिएबिलिटी, पाण्याची परमिएबिलिटी कमी असते, म्यू नॉट पेक्षा कमी असते, म्हणून ह्याची परमिएबिलिटी कमी असेल तर काय होतं? फॉर वॉटर, म्यू रिलेटिव्ह फॉर वॉटर इज लेस दॅन 1. ह्याचा अर्थ काय मला कळलं? लेस दॅन 1 म्हणजे काय? म्यू वॉटर इज लेसर इन कंपॅरिझन टू म्यू नॉट. म्हणजे म्यू नॉटला आपण रेफरन्स मानून चालतो. कुठल्याही मटेरियलचा मला तुलना करायची तर तुलना कोणाबरोबर करतो? हा, तो रेफरन्स असतो म्यू नॉट. हे कळतंय का? ओके. त्यामुळे तसं जर असेल तर मला काय करता येईल? आय कॅन ऑलवेज राईट, आता हे वॉटर काढून टाका, हे एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं मी. हा, म्हणून काय लिहिता येईल मला? आय कॅन से म्यू ऑफ एनी सबस्टन्स इज गिवन एज म्यू आर इंटू म्यू नॉट.
म्हणजे मला कुठल्याही सबस्टन्सचा जर म्यू काढायचा असेल तर तो रिलेटिव्ह टर्मने मल्टिप्लाय करतो ना त्या म्यू नॉटला फ्री स्पेसच्या याला. डू यू अंडरस्टँड दिस? दिस इज कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक परमिएबिलिटी. परमिएबिलिटीचं युनिट्स अँड डायमेन्शन किती आहे बघा. मला काय माहिती, कुठला एक फॉर्म्युला उचला, बी इक्वल टू म्यू नॉट एन आय ना, किंवा म्यू एन आय इन जनरल. बी इक्वल टू म्यू एन आय काय आहे, कुठला एक फॉर्म्युला उचला. हा काय कुठला फॉर्म्युला उचलला मी, सोलेनॉइडचा सेंटर मधला मॅग्नेटिक फील्ड ना, एवढं असतं म्यू एन आय. अच्छा, मला म्यूचं डायमेन्शन काढायचं म्हणजे काय, म्यू इज इक्वल टू बी बाय एन आय. अच्छा, तर आता मला बीचं डायमेन्शन पहिला माहिती पाहिजे. युनिट जर बघायला गेलं तर काय पाहिजे, बीचं युनिट काय आहे, टेस्ला. युनिट काय येतं, बीचं काय आहे, टेस्ला. एनचं काय, एनचं काय असतं, एन नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत ना. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे नंबर ऑफ टोटल टर्न्स अपॉन लेंथ. इथं एन आहे ना, टोटल टर्न्स अपॉन एन आहे खाली, एल ला विसरायचं नाही. आणि आय काय आहे, एम्पियर. म्हणजे युनिट काय झालं, म्यूचं युनिट काय झालं, टेस्ला. आता लेंथ तर मीटर मध्ये असते ना, मीटर आठवत आहे, हे मीटर वरती गेलं तर त्यातलं मीटर आणि यातलं मीटर स्क्वेअर, त्यातलं 1 मीटर कट झाला, टेस्ला पर मीटर. म्यूचं युनिट काय आहे, टेस्ला पर मीटर. अच्छा, ह्याचं डायमेन्शन कसं काढता येईल, डायमेन्शन ऑफ म्यू इक्वल डायमेन्शन ऑफ दीज थिंग्स ना. म्हणजे ह्याचं टेस्लाचं डायमेन्शन काढता येईल. टेस्ला डायमेन्शन काय येतं, व्हॉट इज डायमेन्शन ऑफ बी. आता बी साठी कुठलाही चांगला फॉर्म्युला उचला. डायमेन्शन ऑफ बी साठी एफ इक्वल टू क्यू व्ही बी. आठवत आहे का फॉर्म्युला आहे, हा काय आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज मुव्हिंग विथ वेलोसिटी व्ही इन अ मॅग्नेटिक फील्ड बी. त्यातनं मला बीचं डायमेन्शन काढता येईल का, एफ अपॉन क्यू व्ही ना. व्हॉट इज एफ, एम एल टी मायनस 2. व्हॉट इज क्यू, एटी. व्हॉट इज व्ही, एल टी मायनस 1. कळतंय काय येतं हे, एम एल एल इथं कट झाले, टी टी कट झाले, टी मायनस 2 ए मायनस 1. बरोबर आहे का, ए मायनस 1 हे काय बीच डायमेन्शन आहे. ब्रिंग दॅट हिअर, मला काय मिळेल, एम एम एल मायनस 1 टी मायनस 2 ए मायनस 1 असं डायमेन्शन घेतलं मिळेल मला. काही ते तिथं आणलं मी आणि इथं मायनस आहे ना, एम मीटरचं मायनस आहे ना, हे मीटरचं एल आहे ना, एल वरती गेलं म्हणून एल मायनस 1 झालं. हे डायमेन्शन आहे म्यूचं, कळतंय. आणि युनिट टेस्ला पर मीटर, कळतंय का, नोट डाऊन करून घ्या. हे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, या सेकंड टर्म मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. आता हा काय असतो, कॅपिटल एम. हा पण आपल्याला माहिती आहे, म्हणजे मला तरी माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का बघा, मी आपण झालेलं आहे, शिकवलेलं आहे. आणि ह्याला आपण प्रेमाने डायपोल म्हणतच नाही, मॅग्नेटिक मुवमेंट सुद्धा म्हणू शकतो. का तर मॅग्नेटिक मुवमेंट ही ऑलवेज लाईज इन डायपोल. युनिपोल एक्झिस्ट करतच नाही मॅग्नेटमध्ये. त्यामुळे मॅग्नेटिक मुवमेंट सुद्धा म्हणता येतं किंवा डायपोल मुवमेंटही म्हणता येतं, नो प्रॉब्लेम. ह्याचं कॅप्शन काय आहे, एम. व्हॉट इज मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, इट इज, आपण हे बघितलेलं आहे ना, एका बार मॅग्नेटसाठी काय असतं, जर याची पोल स्ट्रेंथ -m आणि +m असेल आणि दोघांमधला डिस्टन्स डी असेल तर ह्याच्या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किती येते, मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू m इंटू डी ना, m इंटू डी. आणि वेक्टर, डायरेक्शन ऑफ वेक्टर इज फ्रॉम -m टू +m. -m ला आपण साऊथ पोल म्हणतो आणि +m ला नॉर्थ पोल म्हणतो. आपण हे सगळं करत आलेलो आहे, तुम्हाला काही नवीन इन्फॉर्मेशन सांगितलेलं नाही आहे. अच्छा, आणि करंट कॅरिंग लूप जर असेल, करंट कॅरिंग लूप जर असेल तर त्याच्यासाठी मॅग्नेटिक मुवमेंट आपण कशी लिहिलेली, I इज इक्वल टू I इंटू एरिया वेक्टर. डायरेक्शन एरिया वेक्टर अलॉंग थंब, कर युअर फिंगर्स ऑफ राईट हँड, दिस डायरेक्शन ऑफ M. हे कळतंय का, ओके. हे आपण बघितलेलं आहे. युनिट काय आहे, मॅग्नेटिक मुवमेंटचं युनिट काय आहे, इथं काढता येईल ना. मॅग्नेटिक मुवमेंटचं युनिट काय आहे, एम्पियर मीटर स्क्वेअर. एम्पियर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन काढा तुम्ही याच्यावरनं. बरं, पुढे बघू. दिस इज सेकंड टर्म.
तिसरी टर्म, आता इथनं पुढे आपल्याला नवीन शिकायचं आहे. हे 2 टर्म्स आपण याच्या अगोदर बघितलेले आहेत. नाव गो टू द थर्ड टर्म, मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन आय. आता काही पुस्तकांमध्ये याला कॅपिटल एम वापरलेलं आहे आणि स्मॉल एम वापरलेलं आहे अगोदरच्या ह्याला टर्मला, डायपोल मुवमेंटला स्मॉल एम वापरला आणि ह्याला कॅपिटल एम वापरलेला आहे. तर मी स्मॉल एम का वापरत नाही, कारण स्मॉल एम आपण पोल स्ट्रेंथला पण वापरतो ना. आता माहित नाही ते लोक पोल स्ट्रेंथला काय वापरतात, डोंट वरी. त्यामुळे कॅप्शन बघून घाबरायचं नाही, हा कॅप्शन धरून चाला, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मॅग्नेटायझेशन वेक्टर आय, हे काय बघ काय होतं. आता तुम्हाला एक माहिती आहे, हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे. हा असा गोल फिरतोय, इलेक्ट्रॉन असा फिरतोय. आता इलेक्ट्रॉन जर असा फिरत असेल तर करंट असा फिरतोय ना, कारण करंटची डायरेक्शन इलेक्ट्रॉनच्या उलटी असते. म्हणजे इलेक्ट्रॉन जर असा फिरत असेल, असं करतो मी इलेक्ट्रॉनला, इलेक्ट्रॉन असं फिरत असेल तर करंट असा फिरतोय, कळतंय. आता कर युअर फिंगर्स टुवर्ड्स करंट, हा दिस इज करंट कॅरिंग लूपच झाला ना हा. म्हणजे आता काय झालं, डाऊनवर्ड्स. म्हणजे आता इथं काय क्रिएट झालं, एक मॅग्नेटिक मुवमेंट तयार झाली याची. आपण हे बघितलेलं आहे, हे पण काही नवीन नाही. आपण हे मॅग्नेटिझम इन ॲटम तुम्हाला सांगितलेलं आहे. दिस इज व्हॉट इज दिस, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ड्यू टू अ सिंगल इलेक्ट्रॉन ॲट न्यूक्लियस. येस. आता होतं काय, मला सांगा, एका कुठल्याही सबस्टन्समध्ये किती ॲटम्स असतात? 2, 3, 4, 5, हजार, लाख, करोड, भरपूर ॲटम्स आहेत. मिलियन्स ऑफ, ट्रिलियन्स अँड क्वाड्रिलियन्स ॲटम्स आहेत. अच्छा, आता प्रत्येक ॲटमचा हा जो एम आहे, हा एम, असं गरजेचं नाही ना की हा सगळ्या, आता समजा आपण एक 10, 15, 20 लोक आहेत, प्रत्येकाचा असं काहीतरी एम आहे. असं गरजेचं नाही की प्रत्येकाचा एम असाच असला पाहिजे. कोणाचा असा असेल, 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 कोणाचा असा असेल. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? म्हणजे बघा, म्हणजे हा समजा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन ऑर्बिट करतोय, तर एकाचा एम असा आहे. समजा हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन असा करतोय ऑर्बिट, हा एम असा आहे. एकाचा कुठंतरी एम असा आहे, एकाचा एम असा आहे, एकाचा एम असा आहे, एकाचा एम असा आहे, एकाचा एम असा काहीतरी आहे, एकाचा एम असा आहे. तुम्हाला कळतंय? असं कंपल्सरी नाही ना की प्रत्येकाचा एम असंच पाहिजे, सगळ्या ॲटमनी एकदम असंच थांबलं पाहिजे. हा, हे ऑटोमॅटिकली कंपल्सरी नाही. आपण बघणार आहे पुढे काहीच्या काही टाईप्स बघणार आहे, कळतंय? अच्छा, तर मला सांगा, हा एम जो आहे हा एका ॲटमचा आहे, एका ॲटमचा आहे. तर मला सांगा, असे 1,00,000 करोडो ॲटम जर एका सबस्टन्समध्ये असेल तर त्याचा नेट किती आहे? नेट, या सगळ्या एमचा नेट किती आहे? कळतंय? म्हणजे काय करता येईल, असं मला एक वाक्य लिहिता येईल की नेट मॅग्नेटिक मुवमेंट, नेट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अ बल्क, ह्याला काय म्हणतो? बल्क म्हणतो ना, बल्क. हा सिंगल ॲटम आहे, हा बल्क. नेट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अ बल्क इज वेक्टर समेशन, वेक्टर समेशन ऑफ magnetic movement of individual atoms. कळतंय का? म्हणजे इंडिव्हिज्युअल ॲटमचा जो काही एम आहे, या सगळ्या एम 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 ची जर मी वेक्टर ॲडिशन घेतली, वेक्टर समेशन घेतली, तर मला काय मिळेल? एम नेट. काय मिळेल? एम नेट. ह्याला मी काय म्हणतो? एम नेट. कळतंय का? एम नेट. या एम नेट आणि या एम मध्ये फरक आहे. हा एम एका सिंगल ॲटमचा आहे, पण हा एम नेट काय? बल्कचा आहे. अरे कळतंय का? फरक आहे ना, एका सिंगलची कॅपॅसिटी आणि एका बल्कची कॅपॅसिटी फरक आहे. एका सिंगल एखादा मुलगा एकदम हुशार असेल एकदम, पण तो हुशार मुलगा समजा वाईट संगतीमध्ये गेला, जिथं सगळी पोरं गाढव आहेत, वाईट संगतीमध्ये गेला, तर काय होतं? तो एकटा हुशार आहे फार, त्याचा एकट्याचा एम आहे, पण असे तो सगळ्या
लोकांमध्ये की त्याच्या प्रत्येकाचं काहीतरी एम प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्याच तऱ्हा आहेत. सगळे हुशार आहेत, समजा सगळे हुशार आहेत चला, पण प्रत्येकाच एक तबला वाजवतो चांगला, म्हणजे आर यू गेटिंग इट? म्हणजे मला उदाहरण देतोय फक्त मी. एका दिशेला नाही, सगळे वेगळ्या वेगळ्या दिशेला आहेत. तर ऍज अ बल्क ते प्रोग्रेस करतील का? तर नाही करणार ऍज अ बल्क. पण जस्ट इमॅजिन करा, या सगळ्यांचे जर एम एका दिशेला आहेत, कळतं तुम्हाला? एक असं उदाहरण घ्या की एक मोठी गाडी आहे, तुम्हाला गाडीला ढकलायचंय, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या दिशेला ढकलतोय, तर त्याची नेट कमी होईल ना, 0 होऊ शकते, कमी होऊ शकते. पण जर सगळ्यांचे जर एम एका दिशेलाच अलाइन झाले तर मग त्याच्यावर एकदम फोर्स लागेल, त्याचा इफेक्ट जाणवेल. कळतंय? तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. हा एमनेट काय आहे? या बल्कचा सम टोटल इफेक्ट, प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअलचा सम टोटल इफेक्ट आहे एमनेट. हे कळतंय का? ओके, मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. आय डोंट वॉन्ट टू रन थ्रू, कारण हे रन थ्रू केलं तर काही अर्थ राहत नाही याला. कळतंय व्हॉट इज एमनेट? अच्छा, आता बघू पुढे. Let us see. Now what is magnetization? Magnetization I is defined as, लिहून घ्या, magnetization I of an object is defined as net magnetic moment per unit volume. Per unit volume. आता मगाशी चित्र जे काढलो तुम्ही, इथे हे सगळे एम या सगळ्यांच्या एम इंडिव्हिज्युअल एमचं जर वेक्टर ॲडिशन मी काढली, बरं वेक्टर ॲडिशन काढली आहे, पण ती वेक्टर ॲडिशन कोणाची? युनिट व्हॉल्यूमची काढली. युनिट व्हॉल्यूम ची जर काढली, हा, तर त्याला काय म्हणतात? आय. त्याला काय म्हणतात? आय. म्हणजे बेसिकली आय इज एमनेट ओनली, फक्त सिंगल युनिट व्हॉल्यूमचे एमनेट. हे तुम्हाला कळतंय का? मला एक सांगा, हे तुम्हाला कॉमन सेन्सने कळतंय की ज्या ऑब्जेक्टचं एमनेट जास्त आहे त्याचा आय पण जास्त आहे. आता आय आपण म्हणता येईल ज्या ऑब्जेक्टचा एमनेट जास्त आहे पर युनिट व्हॉल्यूम, एका युनिट व्हॉल्यूमच्या, ज्या ऑब्जेक्टच्या युनिट व्हॉल्यूमचा एमनेट जास्त आहे तो जास्त मॅग्नेटिक, स्ट्रॉंग मॅग्नेट त्याचा जनरेट होईल. उलट ज्या ऑब्जेक्टचा एमनेट पर युनिट व्हॉल्यूम कमी आहे तो कमी मॅग्नेटिक. असं कन्क्लुजन मी काढू का? थांबा, काढता येईल पण थांबा. तुम्हाला सध्या एक टर्म कळली का? काय टर्म? मॅग्नेटायझेशन टर्म कळली. व्हॉट इज मॅग्नेटायझेशन? मॅग्नेटायझेशन इज नथिंग बट नेट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अ सबस्टन्स पर युनिट व्हॉल्यूम. कळतंय? चला, तर आता हे झालं, याचं युनिट काय लिहिता येईल मला आयचं? सगळ्यात पहिल्यांदा ही आय वेक्टर क्वांटिटी आहे. ही काय आहे? इज अ वेक्टर क्वांटिटी. बर, डायरेक्शन काय माहिती? मॅग्निट्यूड तर ही झाली, बरोबर आहे. डायरेक्शन काय? डायरेक्शन इज डायरेक्शन ऑफ एमनेट. डायरेक्शन इज सेम ॲज एमनेट. कळतंय? अच्छा, युनिट काय? मला सांगा, एमचं युनिट काय होतं मगाशी? एम्पियर मीटर स्क्वेअर होतं ना, अपॉन व्हॉल्यूम मीटर क्यूब, म्हणजे काय राहिलं? एम्पियर पर मीटर. ह्याचं युनिट काय आहे? एम्पियर पर मीटर. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा, आता डायमेन्शन तुम्हाला येत ना काढता येईल आयचं डायमेन्शन. बघा आता, फॉर अ बार मॅग्नेट, थोडं बार मॅग्नेटला आपण सिम्प्लिफाय करता येईल का? बार मॅग्नेट, मला सांगा, बार मॅग्नेटचा जर ही पोल स्ट्रेंथ -m आहे आणि ही पोल स्ट्रेंथ +m आहे, दोघांमधलं अंतर L आहे आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A आहे. या मॅग्नेटचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A आहे, दोघांमधला पोल स्ट्रेंथ मधला, पोल्स म्हणजे पोल्सची पोल स्ट्रेंथ असते ना, दोन्ही पोल्स मधलं अंतर L आहे. याची पोल स्ट्रेंथ -m, याची पोल स्ट्रेंथ +m आहे. अच्छा, तर मला सांगा, याचा डायपोल मोमेंट मी कसा लिहिला होता? ह्याचा एम नेट कसं लिहू मी? एम नेट ह्याचा एम कसं लिहू मी? एम इंटू एल ना, एम इंटू एल असं लिहू. अच्छा, आणि याचा व्हॉल्यूम किती लिहू? व्हॉल्यूम किती लिहू? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू एल ना, एल. अच्छा, मग आता मी या दोन व्हॅल्यूज जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर मला काय लिहिता येईल? या मॅग्नेटचा मॅग्नेटायझेशन किती आहे? किती आहे? तर एमनेट ml अपॉन al.
म्हणजे I इज इक्वल टू एम बाय ए. I इज इक्वल टू एम. आता हा एम आणि हा एम जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही म्हणाल काय तुम्ही काय लिहिताय सर, काय चुकीचं शिकवताय. इथं तुम्ही ए बाय एम लिहिले तर एम बाय ए लिहिलं. राजा लक्षात घ्या लागानो, हा एम वेगळा आहे, हा मीटरचा एम आहे. मीटर हे मी युनिट लिहितोय, दिस इज अ युनिट. हा मीटरचा एम आहे आणि हा एम आहे पोल स्ट्रेंथचा एम. ठीक आहे, ओके. तर हा हे नुसतं काला अक्षर भैंस बराबर म्हणल्यासारखं, सारा एम मास बराबर या पोल स्ट्रेंथ बराबर. पुअर जोक, जोक करून हसायला कोणी नाही. हाऊ बोरिंग. ओके फाईन, असं आहे सगळं. हा फक्त आता हा फॉर्म्युला काय आहे मला सांगा. बार मॅग्नेटसाठी मी मॅग्नेटायझेशन डिफाईन कसं करता येईल. फॉर अ बार magnet, again this is not a universal definition, this is only for a bar magnet. For a bar magnet, magnetization is nothing but pole strength per unit area. लिहून घ्या, pole strength per unit area. कळतंय का? फाईन. ओके, पुढे हे झालं मॅग्नेटायझेशन. चला पुढची टर्म घेऊ, चौथी टर्म, फोर्थ टर्म. ही आहे मॅग्नेटायझिंग फील्ड. मॅग्नेटायझिंग फील्ड, याला अजून एक शब्द आहे मॅग्नेटायझिंग फोर्स. याला अजून एक शब्द आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, हे तिन्ही अर्थ एकच कॅप्शन दाखवतात. ओके, ह्याला आपण प्रेमाने कॅप्शन दाखवतो एच. ही पण एक वेक्टर क्वांटिटी आहे, ह्याला प्रेमाने आपण कुठला कॅप्शन दाखवतो एच. बघा आता ही टर्म सगळ्यात जास्त कन्फ्युजिंग होऊ शकते. जर लक्ष दिलं नाही तर ही टर्म सगळ्यात जास्त कन्फ्युजिंग होऊ शकते. कन्फ्युज होऊ नका, काही कारण नाही, लक्ष देऊन ऐका, कन्फ्युजन राहणार नाही. एक सांगा, मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला शब्द माहितीये का? आपण काढतोय मागच्या चॅप्टर पासून. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी ना, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी. हा आता ह्यात आणि थोडा हा म्हणजे फरक तर भरपूर फरक आहे, पण दिसायला बघा, हे मॅग्नेटायझिंग फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. लक्षात घ्या, मॅग्नेट हा शब्द तर सगळीकडे येणार आहे, म्हणूनच कन्फ्युजन व्हायची शक्यता आहे. मॅग्नेटायझेशन डिफरंट, मॅग्नेटिक डायपोल डिफरंट, मॅग्नेटायझिंग फील्ड व्हेरी डिफरंट, मॅग्नेटिक फील्ड डिफरंट. म्हणून इथं कन्फ्युजन व्हायची म्हणून शक्यता आहे. म्हणून प्रत्येक शब्द नीट ऐका आणि नीट लिहून घ्या. मॅग्नेटिक फील्ड आपण आतापर्यंत बघत आलोय, पण आता मॅग्नेटायझिंग फील्ड बघू काय. बघा, हे मी थोडा जास्त वेळ हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यात घेतो, कारण भरपूर ठिकाणी हे एक्सप्लेनेशन नीट सापडत नाही आणि पब्लिक पूर्ण कन्फ्युज्ड आहे. बघा, एक कन्सिडर करा, एक सॉलिनॉइड आहे. कन्सिडर अ सॉलिनॉइड. या सॉलिनॉइड मधनं आय करंट पास होतोय. तर मला सांगा, आपण आता काय शिकलोय की याच्या सेंटरमध्ये किती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं? बी इक्वल टू म्यू नॉट एन आय. हो ना, म्यू नॉट एन. एन काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. आय काय? इलेक्ट्रिक करंट. अच्छा, व्हॉट इज दिस म्यू नॉट? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. म्हणजे आता मी काय मानलं, मध्ये जर फ्री स्पेस असेल तर हे असं राहील ना, कळतंय? हा, मध्ये जर स्पेस असेल वेगळी काहीतरी, मध्ये समजा मी काहीतरी पाणी भरलं, तर काय आता राहील? तर मग बी आत काय असेल? बी असेल म्यू वॉटर इंटू एन आय ना. त्या केसमध्ये बी हे म्यू नॉट नसणार ना, म्यू वॉटर असेल ना. जे काय ज्याचा कुठलाच म्यू, इथं ऑइल असेल तर ऑइलचं म्यू, इथं अजून काय ग्लास असेल तर ग्लासचं म्यू, सँड असेल तर सँडचं म्यू, व्हॉट एव्हर. आयर्न असेल तर आयर्नचं म्यू. तुम्हाला कळतंय? हा म्यू कुठला आहे? जे ह्याच्या आतमध्ये मटेरियल आहे त्याचा, ज्या सेंटरमध्ये ना, ह्याच्या सेंटरमध्ये. सॉलिनॉइडचं मटेरियल म्हणत नाही मी. सॉलिनॉइडचं मटेरियल कॉपरची वायर असेल, आय डोंट केअर दॅट मटेरियल, माझा त्याचं काही घेणं देणं नाहीये.
ह्याच्या आतमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मी आतमध्ये काढतो ना, असे 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 असे, हा, ह्याच्या आतमध्ये किती मॅग्नेटिक फील्ड, आतमध्ये कुठलं मटेरियल आहे त्याचा म्यू आहे, हे तुम्हाला कळत आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे. अच्छा, आज जर एअर आहे, हवा आहे, तर मी हे वापरून चालून जाईल. पण आज जर कुठलं मटेरियल असेल, प्लास्टिक, व्हॉट एव्हर, एक्स वाय झेड डब्ल्यू, त्याचं इथं म्यू असेल. कळत आहे? हा, म्हणून तुम्हाला परमेबिलिटी मी अगोदर चालू तिथनंच केलं. आता हे मला एक सांगा, आता ह्याला म्हणतो मी, समजा अगोदर आत हवा आहे, आत अगोदर हवा आहे, तर इथं बी झाला तयार असा. ओके, बघितलं आपण, स्टडी केलाय, व्हेरी गुड. आता मी हवा काढून आत पाणी भरलं, हवा काढून त्यात पाणी भरलं, तर मला सांगा आत बी तोच राहील का चेंज होईल? चेंज होईल. आता बी बी राहणार नाही, बी बी डॅश होईल ना. का बी डॅश होईल? का आता म्यू नॉट राहिला नाही, म्यू नॉट काय झाला, म्यू झाला. तुम्हाला कळतंय? म्हणजे आता ह्याच्या आतलं मॅग्नेटिक फील्ड जे अगोदर बी होतं, हवा असताना बी होतं, आता पाणी असताना बी डॅश होईल ना. ऍज सिम्पल एज दिस. म्हणजे मला सांगा, बी डॅश, बी ही टर्म जी आहे, बी टर्म, ही बी टर्म कशावर तरी डिपेंड करते. ही बी टर्म मटेरियलवर डिपेंड करते. लक्षात घ्या, तुम्ही आठवा, कुठलाही ह्याच्या अगोदर शिकलेला कुठलाही बीचं इक्वेशन, म्यू नॉट आय बाय 2r, अजून कुठलं तर बीचं कुठलं इक्वेशन घ्या, बीच्या प्रत्येक इक्वेशन मध्ये तुम्ही आठवा, आतापर्यंत बीचं सगळं इक्वेशन बघा तुम्ही, इन्फायनाइट करंट कॅरिंग लाईन, स्ट्रेट लाईन बघा, सर्क्युलर लाईन बघा, सोलेनॉइड बघा, टॉरॉइड बघा, काही बघा, बीच्या प्रत्येक इक्वेशन मध्ये म्यू नॉट ही टर्म असायलाच पाहिजे. म्यू नॉट का असायला पाहिजे? कारण आपण सगळीकडे हवा आहे असं मानून चालतो, पण जर तिथं दुसरं मटेरियल असेल तर म्यू टर्म असली पाहिजे, पण परमिएबिलिटी असायलाच पाहिजे. कशामध्ये? बीच्या इक्वेशन मध्ये. याचा अर्थ काय? मॅग्नेटिक फील्ड जे बी आहे ते डिपेंड मटेरियलवर करतं. ते डिपेंड कोणावर करतं? बाकी आय वर पण करतं, एन वर पण करतं, नो प्रॉब्लेम, पण ते मटेरियल पण डिपेंड करतं. कुठलं मटेरियल आहे? अच्छा, हे कळतंय का? बघा, पण मला जर अशी टर्म हवी असेल, ती की जी टर्म या मटेरियलच्या इंडिपेंडंट आहे, मटेरियलच्या इंडिपेंडंट आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? आता अशी टर्म पाहिजे जी या मटेरियलवर डिपेंड करणार नाही. म्हणजे तुम्ही पाणी भरा, हवा भरा, एअर भरा, काही भरा, हा, पण अशी टर्म पाहिजे की जी फक्त हे मॅग्नेटिक, हे जे फील्ड आहे, हे फील्ड कॉज करणाऱ्यावरच डिपेंड राहिली पाहिजे. बघा, परत बघा, मॅग्नेटिक फील्ड आहे, कोणावर डिपेंड करतं? मला सांगा, हे कॉज कोण करतंय? एनआय कॉज करतोय ना, एनआय कॉज. मॅग्नेटिक फील्ड येतो कशामुळे? एनआय मुळे येतो ना. बेसिकली आय मुळे येतो, एन इज जस्ट नंबर ऑफ टर्म्स, इट्स ओके. एनआय मुळे येतोय मॅग्नेटिक फील्ड, येतोय. म्हणजे कॉज काय आहे? कॉज आहे हे. इफेक्ट काय आहे? बी. लक्षात घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॅग्नेटिक फील्ड इज इफेक्ट, आणि हे काय आहे? एच काय असतं? हे एच असतं कॉज. बघा, एक मिनिट, मग सांगतो मी, आय विल कम टू दॅट. ऍट दिस, इन दिस एक्झाम्पल, इफेक्ट कुठला आहे? हा इफेक्ट आहे, आणि कॉज कुठला आहे? हा आहे. मग हा का? व्हॉट इज दॅट? इट्स अ अननेसेसरी पर्सन ना, विलन. हा काय करतो? अननेसेसरी नाही, हा काय करतो? या कॉजला, फील्डच्या या कॉजला या संख्येने हा कमी करतो. हे कळतंय का? म्हणजे अशी मला एक टर्म पाहिजे या घोटाळ्यामध्ये, अशी टर्म पाहिजे जी टर्म मटेरियलवर डिपेंड नाही करत, ती फक्त कोणावर डिपेंड केली पाहिजे? कॉजवर डिपेंड केली पाहिजे. हा, आता या टर्मला काय म्हणतात? तर मॅग्नेटायझिंग फील्ड, किंवा हे सगळं झोल. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? नाव लिसन. म्हणून मी काय करतो? या टर्मला मी काय म्हणतो? एच म्हणतो. या टर्मला मी काय म्हणतो? एच. म्हणून मला काय लिहिता येईल? बी इज इक्वल टू म्यू नॉट एच, किंवा इन जनरल आय राईट, इन जनरल बी इज इक्वल टू म्यू एच. तुम्हाला कळतंय? अजून एक उदाहरण देतो. आठवा, करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल मध्ये सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती येत होतं? आपण काय डिराईव्ह केलं होतं? म्यू नॉट आय बाय 2r, हो ना, असं डिराईव्ह केलं होतं ना आपण. हा, आता म्यू नॉट का घेतलं? कारण आत हवा आहे म्हणून. इथं हवा मानली आपण, पण समजा आत कुठलं तरी मटेरियल जनरल आहे, जनरल म्यू घेतला. हा, आता मला सांगा, हे मटेरियल मी चेंज केलं, तर मला सांगा, हा बी बदलणार आहे? येस, बदलणार आहे. का? तर हे चेंज केलं मटेरियल, किंवा म्यू चेंज झाला की बी चेंज झाला. पण मला अशी टर्म पाहिजे की जी याला कॉज करतीये, या मॅग्नेटिक फील्डला बनवतीये, आणि ती त्या मटेरियलवर डिपेंड करत नाही.
तर ती टर्म कुठली झाली? ही. हा, या टर्मलाच मी काय म्हणतो? एच. मॅग्नेटायझिंग फील्ड. कळतंय? इंग्लिश कळतं हे? मॅग्नेटायझिंग म्हणजे मॅग्नेटाइज हा जो इफेक्ट, हा फील्ड घडवून आणणारा कोण आहे? एच. कळतंय? हा एच म्हणजे हे फील्ड घडून आणणारा एच आहे, पण मध्ये काहीतरी मटेरियल असल्यामुळे त्याचा म्यू आला आणि त्या मटेरियल आणि घडून आणणाऱ्याचा इफेक्ट म्हणून बी तयार झाला. म्हणजे बी काय आहे? इफेक्ट आहे. हे तुम्हाला कळतंय का? दिस शुड बी क्रिस्टल क्लिअर इन युअर ब्रेन. कळतंय? म्हणजे थोडक्यात काय झालं? बीचं तुमचं कुठलंही इक्वेशन असू दे, बी इज इक्वल टू, आपण नाही का, बी इक्वल टू म्यू नॉट बाय 2 पाय साइन थीटा 1 प्लस 2 पाय डी साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2. हे काय होतं? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कॉईल स्ट्रेट वायर लेंथ, असं काय होतं ना हे. ह्याच्यामध्ये पण हा म्यू नॉट आहे, किंवा आपला साधा टर्म मध्ये म्यू आहे. हवा जर मानली नाही, कुठला मानला तर म्यू. तर या म्यूच्या वगळून, म्यूला सोडून जो कुठली टर्म आहे त्याला ती काय झाली? एच. म्हणजे या बीला कॉज करणार, कारणीभूत कॉज करणारा कोण आहे? तर ही टर्म आहे, ती झाली एच. आणि त्या एच ला म्यूने मल्टिप्लाय केलं तर मला बी मिळाला. हे तुम्हाला कळतंय का? कम बॅक टू सॉलिनॉइड. याचा अर्थ काय? सॉलिनॉइड मधला करंट जो तयार झाला, करंट जो आहे, त्या करंटमुळे त्याची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड, त्याची स्वतःचा जे काही फील्ड तयार झाली, ते फील्डला आपण जे कॉज केली, त्या फील्डला आपण एच म्हणतो. आणि ती एच मध्ये या ठिकाणी येईपर्यंत मध्ये काहीतरी मटेरियल म्हणणं असे आली इथपर्यंत. हा, इथं येईपर्यंत ती काय झाली? बी झाली. दिस इज वन वे यू कॅन एक्सप्लेन. सो तुम्हाला ही टर्म कळली का? मॅग्नेटायझिंग फील्ड. आता देर इज नो वे आय कॅन इमिजिएटली टेक युअर फीडबॅक इन दिस, बट इफ दिस इज अ रिअली प्रॉब्लेम, तुम्हाला कळलं नसेल तर इमिजिएटली आता व्हिडिओला पॉज करा आणि ग्रुपवर टाका. आय विल लेट मी नो. म्हणजे पुढच्या व्हिडिओजमध्ये मी आय कॅन एक्सप्लेन टू यू, और पर्सनली आय कॅन एक्सप्लेन टू यू. पण आय होप आय हॅव गिवन सफिशियंट एक्सप्लेनेशन टू यू की एच काय आहे. आता बघू डेफिनेशन काय आहे. म्हणजे लेट्स कम टू फॉर्म्युलेशन. बघा, बरं, तुम्ही आता तुम्ही लिहिणार काय? तुम्हाला लिहिण्यासाठी काय गोष्टी सांगतो मी, लक्षात लिहा. पहिल्यांदा हे लिहिलं, ओके. एक सोलेनॉइड ड्रॉ करा. मी तुम्हाला लिहून देतोय हे, कारण कसं आहे, या टर्म्स इतक्या कन्फ्युजिंग होतात. आणि आता तुम्हाला वाटेल की मला जर कळलं असेल, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग, जर तुम्हाला कळलं असेल तर. पण एक्झामला जाण्याच्या अगोदर हे सगळं नीट रिवाइज करून जायला लागतं, कारण हे आपल्या टेम्पररी मेमरीमध्येच राहू शकतं बऱ्यापैकी. इट डिपेंड्स. कधी कधी चांगला अभ्यास झाला, तुम्हाला आता एकदम चांगलं कळलं, म्हणून तुम्हाला आता जितकं चांगलं कळेल तितकं तुम्हाला रिव्हिजन फास्ट होईल तुमची. कळतंय? कम बॅक टू दिस. लिहा, असा डायग्राम काढा सोलेनॉइडची आणि लिहा, वी नो दॅट magnetic field at center of solenoid is mu ni, where mu naught is permeability of material kept inside the solenoid. असं लिहा. लिहिलं का? ओके. पुढे, here we understand that magnetic field depends on mu. Okay. If some quantity which is a original cause of this magnetic field and which is not dependent on the medium, that quantity is called as magnetizing field or magnetizing force or magnetic intensity, or H. In short, B is equal to mu H, where Ni is equal to H. कळत आहे का? Ni is equal to H. Fine. आता हे सेम कंटिन्यू ठेवा. Ni equal to H. बघा,
तुम्हाला मगाशी दिलेल्या माझ्या एक्सप्लेनेशन मध्ये पण तुम्हाला काही गोष्टी लिहायच्या असतील त्यातल्या, तर डेफिनेटली मागे जा व्हिडिओच्या, त्या गोष्टी ऐका एकदा आणि परत लिहा. हे जितकं तुम्ही डिटेलमध्ये लिहाल, जितकं डिटेलमध्ये तुम्ही लिहाल, मी म्हणूनच डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतोय. लक्षात घ्या, हे सांगणं फार सोपं आहे. पटपट हा हे असं असं असतं, B=μh, पाठ करा, पुढे चला, जास्त प्रश्न विचारू नका. असं म्हणणं सोपं आहे, पण ह्याला अर्थ राहत नाही काही. त्यामुळे तुम्ही काय करा, मगाशी सांगितलं तर तुम्हाला जे काही वाटलं इम्पॉर्टंट, मी काही सांगितलं तुम्हाला, ते लिहून घ्या. अच्छा, आता लेट अस सी नेक्स्ट. H काय, आता Hचं मला युनिट डायमेन्शन बघू आपण, नवीन कुठल्या टर्म्सचं बघतो. मला सांगा Bचं युनिट काय असतं? Bचं टेस्ला असतं ना, आणि म्यूचं काय असतं? टेस्ला पर एम्पियर ना. आपण मगाशी म्यूचं काय काढलं होतं युनिट? होय, असं होतं ना, म्यू टेस्ला पर एम्पियर होतं ना. ओके, थांबा बघायला लागेल, एक मिनिट. बघा, आपण ह्याचा युनिट काढू. Hचं युनिट काय, मला एच सांगा. H काय आहे? NI आहे ना, NI आहे ना. अच्छा, आता N इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे ना हे, आणि I काय आहे? एम्पियर अपॉन लेंथ, म्हणजे एम्पियर अपॉन मीटर. युनिट काय झालं Hचं? Hचं युनिट काय झालं? एम्पियर पर मीटर. अच्छा, बघा, म्हणजे हा इफेक्ट कॉज करणारा, हा इफेक्ट, मॅग्नेटिक इफेक्ट कॉज करणारा माणूस जो आहे तो म्हणजे H आहे. आणि त्या कॉज करणाऱ्यामुळे जो इफेक्ट दिसतोय तो काय आहे? B आहे. हे परत परत आपण बघतोय. ह्याचं युनिट काय आहे? NI. I एम्पियर आहे, N नंबर ऑफ टर्न्स नुसतं नाहीये, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे ना, म्हणून इथं मीटर आलं, एम्पियर पर मीटर. आता बघा, कम बॅक टू दिस. इव्हन मॅग्नेटायझेशनचं पण युनिट काय आहे? एम्पियर पर मीटर. हे पण एम्पियर पर मीटर, ते पण एम्पियर पर मीटर. म्हणजे हे दोघं एकमेकांचे काय आहेत? भाऊ आहेत. दे आर फ्रेंड्स, दे आर व्हॉट? ॲनालॉगस टू इच अदर. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? बाहेरनं समजा, बघू आपण, ओके फाईन, मी जरा पुढे येऊन तुम्हाला थोड्या गोष्टी सांगतो अजून. बघा, आता पुढे बघू, चर्चा करू अजून. याच्या अगोदर मी तुम्हाला एक उदाहरण ऐकवतो. बघा, आता आपल्याला I काय आहे कळलं, B आपल्याला काय अगोदर माहिती होतं, H काय आहे आता आपण समजून घेतलं. या I, B आणि H च एकमेकांमध्ये काहीतरी रिलेशन आहे का? हे काढू, हे काढू. बघा, आता ह्याच्या अगोदर मी थोडंसं तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकची थोडंसं एक रिव्हिजन करून दाखवतो, एक छोट्या कन्सेप्टची. की आठवतंय का तुम्हाला, तुम्ही जर मेटलचा कंडक्टर, जर मेटलचा तुकडा तुम्ही जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला, इफ यू प्लेस अ मेटल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, हे काय आहे? ई एक्सटर्नल. ओके, तर काय होतं, ज्या अर्थी असा ई एक्सटर्नल येतोय त्या अर्थी इथं इथं पॉझिटिव्ह पाहिजे ना काहीतरी, कारण ई जात कुठं असतो? पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह जात असतो. इथं पॉझिटिव्ह असेल तर काय होईल? या मटेरियल मधले जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे इथे इथे अट्रॅक्ट होऊन इथे येतील, अॅक्युमुलेट होतील. आणि इथं जर आले तर इथं काय तयार होईल? पॉझिटिव्ह तयार होईल. आठवतं असं केलेलं? असं केलं होतं ना आपण. बरं, आता काय होईल? ई एक्सटर्नल हे बाहेरचं आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. या बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे याच्या आत, आता बघा, आत याच्या कंडक्टरच्या आत इथनं इथं इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झालं. आता लेट अस नॉट कॉल इट कंडक्टर, लेट अस कॉल इट एनी मटेरियल फॉर दॅट मॅटर. फक्त मटेरियल विथ फ्री इलेक्ट्रॉन्स, सफिशियंट फ्री इलेक्ट्रॉन्स. आता काय झालं? इथं मायनस चार्ज इंड्यूस झाला, इथं प्लस चार्ज इंड्यूस झाला. त्यामुळे इथं काय, ह्याच्या या सबस्टन्सच्या आत एक इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस झालं ना, ई इन. हे इंड्यूस झालंय आत. लक्षात घ्या, हे आपोआप आलंय का? नाही, हे बाहेरनं आलं होतं म्हणून हे तयार झालं, आतल्यात इंड्यूस झालं असं म्हणतो आपण. अच्छा, मग या सबस्टन्सच्या आत नेट इलेक्ट्रिक फील्ड मी काय लिहितो? नेट इलेक्ट्रिक फील्ड मी काय लिहितो? नेट इलेक्ट्रिक फील्ड लिहितो इज व्हेक्टर ऍडिशन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्लस
इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. आता इथे मायनस लिहायला पाहिजे ना, डायरेक्शन उलटी आहे म्हणून. ठीक आहे, डायरेक्शन उलटी म्हणून मायनस आहे, पण ते वेक्टर इले ऍड केलं ना मी, म्हणजे मायनस आलंच इथं. इट इज ॲज गुड ॲज वेक्टर ॲडिशन ऑफ 2. म्हणजे आता डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे बाय डिफॉल्ट मायनस इथं येईलच, त्यामुळे ते काही लिहायची गरज नाही. पण मला सांगायचं काय, नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड दिस मटेरियल इज इक्वल टू वेक्टर ॲडिशन ऑफ एक्सटर्नल प्लस इंड्युस्ड प्लस आतलं इंड्युस्ड. अच्छा, नाव कम बॅक टू दिस. समजा एखाद्या ऑब्जेक्टवर, कम बॅक टू दिस, बघा, मी इरेज करतो. एखाद्या ऑब्जेक्टवर, आता या ऑब्जेक्टवर बाहेरनं काय लावलं, बाहेरनं एच लावला. ई बापरे, एच लावला. एच लावला का, ऑब्विसली ना, हे कॉज एच काय, एच कॉज करणार आहे ना. लक्षात घ्या, तुम्हाला कळतंय का, कॉज करणारा लावला. तर मला काय लिहिता येईल, नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड, जसं मी लिहिलं होतं, नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द ऑब्जेक्ट इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू एक्सटर्नल प्लस मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इंड्युस्ड किंवा इंटरनल. अच्छा, आता बघा, समजा या मटेरियलचा काहीतरी म्यू आहे, किंवा आपण बघू, मी सांगू तुम्हाला कसं करता येईल. समजा आता हे बी नेट, मला माहिती आहे बी काय, एक्सटर्नल काय आहे, एक्सटर्नल काय आहे, कॅन आय से दिस इज म्यू नॉट एच, बी इक्वल टू म्यू एच ना, आठवत आहे, बी इक्वल टू म्यू एच. म्हणजे आपण एच काय लिहित होतो, बी बाय म्यू ना, असं लिहित होतो ना, आठवत आहे का. बघा, हे मी या टर्म्स मध्ये लिहिलं, म्यू नॉट एच, बर, प्लस बी इनसाइड, बी इनसाइड काय लिहितो मी लिहितो हे म्यू आय, म्यूच ठेवूयात ना, म्यू एच आणि हे म्यू आय. हा म्यू कोणाचा आहे, हा म्यू या मटेरियलचा आहे. तुम्हाला हे कळतंय का, हा म्यू या मटेरियलचा आहे. अच्छा, म्हणजे नेट, जसं मी बघा, नेट इलेक्ट्रिक फील्ड कसं होतं, एक्सटर्नल आणि इंटरनलचं समेशन होतं, वेक्टर समेशन. तसं हे पण वेक्टर समेशन आहे, हे पण वेक्टर आणि हा पण वेक्टर आहे. हे तुम्हाला कळतंय का. आता बघा, मग काय लिहिता येईल मला, टोटल मॅग्नेटिक फील्ड विच इज इनसाइड दिस ऑब्जेक्ट इज इक्वल टू नथिंग बट म्यू एच प्लस आय, म्यू एच प्लस आय. अच्छा, हे इम्पॉर्टंट आहे, हे रिलेशन, दिस इज द रिलेशन बिटवीन बी, एच आणि आय. अच्छा, म्हणजे या ठिकाणी आय कुठनं आलं, आय इंड्युस्ड आहे ना, इंड्युस्ड आहे, म्हणजे या एच मुळे, या बाहेरनं लावलेल्या एच मुळे आत किती तयार झालं, इंड्युस्ड, ते आय ना, आठवत आहे का, तयार झालेलं आय, इतकं तयार झालं. अच्छा, आणि हे बाहेरचं आहे, म्हणजे बाहेरच्यामुळे या एच मुळे इथं जे बी एक्सटर्नल तयार झाला, या एच मुळे इथं काहीतरी बी एक्सटर्नल तयार झाला ना, तो आहे हा, ह्याच्या सराउंडिंग मध्ये. कळतं तुम्हाला. ओके, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. बघा नवीन पेजवर घेतो, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. अच्छा, मॅग्नेटायझिंग फील्ड मध्ये, मागच्या एच मध्ये मॅग्नेटायझिंग फील्ड मध्ये एक वाक्य लिहायचं राहिलं, ते लिहा. मॅग्नेटायझिंग फील्ड एच इज सेम ॲज आय इन युनिट्स अँड डायमेन्शन. हे बघितलं आपण ना, एनिवे, फक्त एक वाक्यात असं लिहायचं, लिहून घ्या. आणि एच हॅज सेम डायरेक्शन ॲज बी. हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण काय असतं, एच इज इक्वल टू
म्यू बी ना, ओय बी इज इक्वल टू म्यू एच ना, म्हणून एच इज इक्वल टू बी बाय म्यू, आणि म्यू इज अ स्केलर क्वांटिटी, त्यामुळे एच शुड हॅव सेम डायरेक्शन ॲज ऑफ बी. ठीक आहे, हे दोन पॉईंट्स लिहून घ्यायचे राहिले होते, म्हणजे हे मला सांगितलं मी बोलता बोलता, पण लिहायचे राहिले होते. फाईन. पुढे बघू मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ससेप्टिबलचा अर्थ तुम्हाला कळतोय? एखादा व्यक्ती किती व्हल्नरेबल आहे. ससेप्टिबल म्हणजे स्मॉल किड्स आर ससेप्टेबल टू चीटिंग. ससेप्टेबल बघा, याला नोटेशन वापरतो आपण जाय, साय, साय जाय काही म्हणतात. ह्याचं असं असं करून असं करतात, त्याला हे दिसायला एक्स सारखं असतं, काही वेगळं नाही, पण आपण एक्स जर असं काढलं तर ते आपण लिहिता लिहिता कुठेतरी एक्स पण शब्द असेल आणि हे पण असेल तर कन्फ्युज नको व्हायला म्हणून थोडं वेगळं काढतो आपण. असं जाय असं करता येईल. मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी साय किंवा जाय. बघा काय, दिस इज अ टर्म, लिहून घ्या, दिस इज अ टर्म which relates to ability of a substance to respond to applied magnetizing field. This term relates what? Relates ability of a substance to respond to magnetizing field. मला एक सांगा, एका ऑब्जेक्टला जर बाहेरनं मी एच दिला, या एच दिल्यामुळे याच्यामध्ये किती आय तयार झाला? आय काय असतो? मॅग्नेटिक डायपोल मुमेंट नेट पर युनिट व्हॉल्यूम ना आय. एच दिल्यामुळे आत आय तयार किती झाला? हा, हे रिलेशन कोण सांगतं? तर एक्स सांगतो. मग व्हॉट इज एक्स? जाय और मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज नथिंग बट मॅग्नेटायझेशन produced किंवा induced in a substance per unit magnetizing field. म्हणजे नोटेशन मध्ये कसं लिहू मी? जाय इज इक्वल टू आय ओव्हर एच. जाय इक्वल टू आय ओव्हर एच. अच्छा, ओके. म्हणजे आता आयचं डायमेन्शन, ह्याचं डायमेन्शन दोघांचं एकच असल्यामुळे आय इज अ रेशो, सॉरी जाय इज अ स्केलर क्वांटिटी अँड इट्स अ रेशो, सो नो युनिट्स अँड नो डायमेन्शन. थँक गॉड. जायला युनिट काय नाही, डायमेन्शन हा एक नंबर असतो. नंबर म्हणजे किती? मी बाहेरनं समजा 10 काय एम्पियर पर मीटर, 10 काय लावलं मी? 10 एम्पियर पर मीटर मॅग्नेटायझिंग फील्ड लावलं. अच्छा, आत किती तयार झालं? आत 5च तयार झालं. आत तयार किती झालं? 5च झालं. 5 काय? 5 एम्पियर पर मीटर तयार झालं. मी लावलं 10 एम्पियर पर मीटर आणि तयार झालं 5 एम्पियर पर मीटर, तर काय झालं? 5/10 म्हणजे याची ससेप्टिबिलिटी किती आहे? 0.5. समजा असं असेल, मी लावलं 10 एम्पियर पर मीटर एच बाहेरनं, पण ह्याच्यामध्ये 20 तयार झाला. असं बघणार आहे आपण, काही मटेरियल्समध्ये असं होतं, जास्त तयार होतं. ह्याच्यामध्ये 20 तयार झाला, 20 एम्पियर पर मीटर तयार झाला. आय, व्हॉट इज आय? मॅग्नेटिक डायपोल मुमेंट पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे काय झालं? नेट मुवमेंट ना, आठवतंय का? याचा अर्थ काय झालं? जे सगळे इंडिव्हिज्युअल एम 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 असे होते, हे सगळे एम असे हल्ले आणि एकाला अलाइन झाले. असंच होतं ना नेट डायपोल मुवमेंटला. म्हणजे ह्याचा समजा 10 लावला आणि तर 20 तयार झाला. बघू असं होऊ शकतं का? असं जर या केसमध्ये झालं, हायपोथेटिकली विचार करून झालं हे आहे, तर आता ससेप्टिबिलिटी किती होईल? 20/10, 2 दुप्पट ससेप्टिबल झाली. तुम्हाला कळतंय ससेप्टिबिलिटी कसं वर्क होते? दिस इज अ, आणि दिस व्हॅल्यू डिपेंड्स ऑन मटेरियल टू मटेरियल. जाय इज अ
मटेरियल प्रॉपर्टी. तर प्रत्येकाचा जाय वेगळा आहे. अच्छा, आता हे कसं डिपेंड करतं हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. जसं मटेरियलचे आपण क्लासिफिकेशन जेव्हा बघू तेव्हा आपण हे शिकू. ओके, नाउ लेट अस कम बॅक टू द प्रिव्हियस इक्वेशन. मगाचं इक्वेशन जे मी लिहिलं होतं, काय लिहिलेलं? बी इक्वल टू म्यू नॉट एच प्लस आय ना. म्यू नॉट काय? फॉर फ्री स्पेस. म्यू नॉट काय लिहितो मी? जनरल लिहितो ना. वेल, म्यू नॉट काय? फ्री स्पेस साठी लिहितोय मी. बरं, अच्छा. तर आता आय काय लिहू मी? आय इज इक्वल टू झाय एच. म्हणजे मी काय लिहितो? बी इज इक्वल टू म्यू नॉट एच प्लस झाय एच. अच्छा, बी म्यू नॉट एच 1 प्लस झाय 1 प्लस झाय. अच्छा, ओके. पण मला लुक ॲट दिस. व्हॉट इज दिस? मला एक काय माहितीये? बी इज इक्वल टू म्यू एच माहितीये ना मला. आणि हे म्यूची व्हॅल्यू आता ही झाली. कम्पेरिंग दिस टू व्हॉट आय अग्री? म्यू इज इक्वल टू म्यू नॉट 1 प्लस झाय. हा, आता हे काय काय आहे सगळं? झाय काय आहे? त्या मटेरियलची ससेप्टिबिलिटी, ज्या मटेरियलचा मला म्यू काढायचा आहे. म्हणजे what is permeability of a substance is permeability of free space into 1 plus xi of that substance. हे कळतंय? आता मला हे माहिती आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटी किती आहे. रिलेटिव्ह परमिएबिलिटी असते म्यू बाय म्यू नॉट ना. मग ती किती असणार बघा, इथं म्यू नॉट इथं खाली घ्या. म्यू बाय म्यू नॉट काय झालं? 1 प्लस झाय. म्यू आर ची व्हॅल्यू किती आहे? 1 प्लस झाय. म्हणजे मगाच्या एक्झाम्पल मध्ये जर जायची व्हॅल्यू 0.5 असेल, 0.5 असेल तर म्यू आर ची व्हॅल्यू किती झाली? 1.5. तुम्हाला हे कळतंय का? तर हे असं सगळं आहे. हे सगळे फॉर्म्युलेशन नीट समजून घ्या.